की तुझा हातात नमस्कार. मी आज आमच्या वार्ड क्रमांक 10 मध्ये आलोय, पारधी पिढीमध्ये. नेमके तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत ते आपण त्यांना विचारू. नमस्कार. नमस्कार. बरं, आपल्या समस्या काय काय आहेत आपल्या वार्डमध्ये? काय रस्त्या नाल्या लाईट व्यवस्थित दुसरं काय. बरं, ह्याच्या आधी आलेल्या नगरसेवकांनी तुमच्यासाठी काय काम केलेले आहेत का? केलेलेच बरे घरकुलाचे हे ते काम केलेले त्यांनी जे एवढंच आहे. रस्त्याचं थोडं जरा अडचण आहे. रस्त्यांची, नाल्यांची आणि लाईटीची व्यवस्था नाही. लाईटची व्यवस्था नाही. लाईट आहेत खांब पण कधी लाईट नसते, त्याच्याकडे दुर्लक्ष असते झालं नगरपालिकेचं. ठीक आहे. घरकुल 100% झालेत का आपले? काय झालेत काय नाही तेवढं मला माहित नाही. मी करते. बरं, शिक्षण व्यवस्थेसाठी काय आपल्याला काय केलेलं आहे त्यांचं? शिक्षण व्यवस्थित नाही. लता वगैरे शाळा जवळ आहे इथं. हे त्याच्या यशवंतराव शाळा जवळ होतं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम. लेकरांना वाचायला अंगणवाड्या काही नगरपालिकेने दिलेल्या आहेत का? अंगणवाडी तर आहे की तर नाही. अंगणवाडी नक्की नाही का? अंगणवाडी म्हणजे पीडित नाही. अंगणवाडी पीडित अंगणवाडी नाही. बर, ठीक आहे. ओके. माईक लावा. अपक्ष उमेदवार इकडे लावतो, दिसून नाही. बरं, आपण वार्ड क्रमांक 10 मध्ये उभारलो. हा, मी वार्ड क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. आपलं नाव? माझं नाव सुदीप कुमार भगवान देवकर. शिक्षण? माझं शिक्षण ग्रॅज्युएट आहे. प्रामुख्याने काय व्यवसाय? व्यवसाय म्हणजे माझं मल्टी सर्व्हिसेस दुकान आहे. त्याच्यामुळे विविध योजनेचे सर्व कागदपत्र वगैरे देण्याचं काम करतोय. बरं, आपण निवडून आल्यावर इथं काय काय देणार? आमच्या वार्डामध्ये बरेच दिवस झालं काहीच विकास नाही, कुठंच विकास नाहीये. हा पारधी पिढीचा भाग आहे. इथं आणखीन रोड झालेला नाहीये. आणि इथं नाल्या बघा, बघू शकता तुम्ही, नाल्या, रोड. तिथं घरकुलाचा प्रश्न मोठा आहे. आता बरेच कुटुंब विभक्त झाले आहेत, पण त्यांना बी घरकुलाचा लाभ नाही, काहीच नाही. पाण्याची सोय व्यवस्थित नाही. इथं घंटा गाड्याची सोय नाही. आपण पाहू शकतो महाग कसा नियमात घरकुल अडकलेले. आणि प्रामुख्याने म्हणलं तरी तर आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा मोठा गंभीर आहे. आणि त्यांच्या शिक्षणासाठी आतापर्यंत नगरपालिकेनं किंवा कोणत्याही नगरसेवकानं काही लक्ष दिलेलं नाही. बरं, इथलं कचऱ्याच्या गाडीची कचऱ्याचं व्यवस्थापन दिसत नाही. घंटा गाडी नाही. आपण बघा, हे बघ कचरा, इथं नियोजन बघा, कुणाकडेच काहीच नियोजन नाही, कसलंच प्रयोजन नाही इथं. आणि आजवर इथल्या राज्यकर्त्यांनी यांच्या मतावर निवडून येऊन पुन्हा यांच्याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. बोल. आपण पाहू शकतात बघा, वार्ड क्रमांक 10 मध्ये हा रोड, हा इथपर्यंत रोड आहे आणि ही नाली आहे. बघा, रोड आणि नाली त्याच्यात काही फरक नाहीये. नाल्याचं कसलंही काम झालेलं नाही. बघा पलीकडे बघा, इकडं बघा, हे अर्धवट पडलेले घरकुल. आता ह्या घरकुलाला मंजूर होऊन किती दिवस झाले, मग यांचे हप्ते का आलेले नाहीत? अगर याचं का नियोजन झालेलं नाही? याच्याकडे कोणत्याच राज्यकर्त्यांना, प्रशासनानं कुणीच लक्ष दिलेलं नाही. बरं, आपण निवडून आल्यावर कोणाकोणासाठी पाहणार? मी प्रामुख्यानं आदिवासी समाजाच्या विकासासाठी, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी, तिथं संपूर्ण वार्डामध्ये रोडची व्यवस्था, नाल्याची व्यवस्था, प्रामुख्याने इथं गार्डन वगैरे काहीच नाहीये. इथल्या वृद्ध लोकांसाठी नानी पार्कची व्यवस्था करणे, नंतर बरेच असे विजन आहेत. परंतु प्रामुख्यानं आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय फार प्रलंबित आहे. तर त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती केली पाहिजे आणि त्यांची जागृती झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी घडून येतील 100%, हा मला विश्वास आहे. हा रस्ता बघा,
हा रस्ता करण्यात आला, पण हा रस्ता अर्ध्यावरती इथं सोडला. हा रस्ता फार लांब पर्यंत आहे पलीकडे, परंतु हा रस्ता इथपर्यंत सोडून बजेट तर पूर्ण रस्त्याचं उचललेलं आहे. हा रस्ता पाहू शकता तुम्ही, मधला एक अलीकडचा एक थोडासा भाग केलेला आहे इथून यांनी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे बघा, तुम्हाला दाखवतो. या इकडे पलीकडे पारधी समाजाची स्मशानभूमी आहे. तर जे आपली बाकीच्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत तिथं मृत्यू झाला तर त्याची नोंद होती आणि तिथं नगरपालिकेनं एक व्यक्ती तिथं कामाला ठेवलेला आहे. परंतु पारधी समाजाचा जर मृत्यू झाला, हा शिक्षित समाज आहे, त्यांना नोंद करण्यासाठी माहिती नसते आणि त्याची नोंद होत नाही आणि नंतर 2, 3, 4 महिने वर्ष कसं जातंय त्यांना कळत नाही आणि मग पुन्हा कागदपत्रासाठी पुन्हा त्यांना संघर्ष करावा लागतंय. तरी पण नगरपालिका त्यांचा विचार कसल्याही प्रकारचा करत नाहीये या ठिकाणी. बरं आजी, तुमच्या काय समस्या आहेत तिथं? तुमच्या काय समस्या आहेत? आमच्या अर्धे किती काम केलं आहे का काम करते. इथून ही खबर आहे का नाही, ही रोड होता की त्यांनी काय केलं, इथं एवढाच सोडून दिलाय. म्हणजे लेकरं आहेत, बाळा आहेत, आणि वागायचं कसं. बरं, या रोड बरोबर नाल्या होत्या का इथं? हा, नाली बी आहे ना, इथून तिथून नाली आहे. कुठे आहे नाली? इकडे या दिसते ना, का? बघ तुम्हाला बरं इथं दाखवते. महेश कुठे? नाली पण दाखवते. एवढा इथं होती. लक्षच करत नाही. ते काय करतात, गावातच एवढा कचरा गोळा करतात. आमच्या पारधी समाज मध्ये त्यांना लक्ष करण्याचा, कवा जर मतदान आला तर तेवढी सांगते पारधी समाज त्यांना सापडते. काही इथून नाली आहे, नाली आहे. आता काय करता, आमच्या दोस्त काय काही व्यवसाय नाही ना, काय नाही, मग करायचं काय. चला दाखवा. हे पारधी समाजाची दुसरी गल्ली. या इकडे बघा, ती तिसरी गल्ली आहे. पहिली स्टार्टिंगला इथं नाल्याचं काम बघा, तिकडं नाली लेवलला होती, इकडं नाली बघा किती वरी आहे आणि इथला रोड कुठं गेला काय माहित नाही. कागदपत्री रोड झालेला आहे, नाली झालेली आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता तिथं काय सुविधा आहेत, काय काय विषय आहे यांचा. घरकुल एक अर्धवट कशामुळे आहेत याचा काय विचारणा केलेली नाही, कशामुळे केलं नाही, काय याचा प्रॉब्लेम काय. बरे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, तसं लक्ष आतापर्यंत कोणीच दिलेलं नाही. बरं, आपण निवडून आल्यावर कुठल्या कुठल्या सुविधा देणार इथल्या लोकांना? इथल्या सर्व मूलभूत सुविधांचा विचार आधी केला जाईल. सर्व मूलभूत सुविधा आता 100% दिल्या जातील, परंतु प्रामुख्याने येथील मुलांचे शिक्षण, आरोग्य याच्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. शैक्षणिक जागृतता झाली पाहिजे. बघा इथं तुम्ही बघू शकता की काय मॅटर काय आहे तेच कळत नाही इथं नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे इथले प्रशासक आणि प्रशासन सुद्धा याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत. आजवर इथले राज्यकर्ते फक्त इथं निवडून येऊन फक्त त्यांच्या गुत्तेदाऱ्या प्रबळ केलेल्या आहेत त्यांनी इथं. त्याच्या व्यतिरिक्त काहीही विकास झालेला दिसत नाही आमचा. इथं विकास फक्त नावाचेच व्यक्ती असतील, कारण प्रत्यक्ष विकास तर इथं कुठंच दिसना झालाय. असं मला वाटतंय की आपण म्हणजे कळंब शहरामध्ये नाहीत तर एखाद्या अति मागासलेल्या क्षेत्रामध्ये आपण आलेले आहोत. बघा इकडं ते आपण पाहू शकता की सगळीकडे जाणारे लोक बघा, ही घरकुल त्याची पोझिशन काय आहे, शौचालय नाही काय. बघा ते शौचालय कसं आदिवासी समाजासाठी बांधण्यात आलेले शौचालयाची अवस्था पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि दिलेलं नाही आजपर्यंत. फक्त निवडणुका आल्या, हो काही नाली पहा. फक्त इलेक्शन पुरतं काय आदिवासी समाजाचा युजच चालू आहे असं आपलं म्हणणं आहे फक्त का? आणि फक्त आदिवासी समाजाच्या लोकांना थोडीशी लालच आणि थोड्या थापा दिल्या जातात आणि थापा देऊन पुन्हा त्यांचं मतदान घेतलं जातं आणि त्याच्या जीवावर हे नगरसेवक निवडून येतात आणि नंतर इकडे येणे नाही, जाणे नाही आणि नंतर हे ओळख बी देत नाहीत. त्यांना तुच्छ नजरेने बघतात या समाजाला. तर कुठेतरी यांना न्याय मिळावा ही माझी भूमिका असल्यामुळे मी स्वतः वार्ड क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे.
बर एवढ्या आपल्या धन्यवाद. एवढ्या आपल्या अमूल्य वेळातून प्रचार करता करता आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं परिचय अजून एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगावं. मी सुदीप कुमार बबरू अंदेवकर, वार्ड क्रमांक 10B मधून उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आणि माझं चिन्ह हे ट्रॅक्टर आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की ट्रॅक्टरचे बटन दाबून मला भरघोस अशा मतांनी विजयी करावे, जेणेकरून मला तुमची सेवा करण्याची संधी मिळेल. धन्यवाद.